नमस्कार, आज बनवली आहे बटाटा आणि सोयाबीनची भाजी। इथे मी भिजवलेले सोयाबीन तेलात ॲड करून ते फ्राय करून घेतले। ही भाजी तुम्ही पुरी, भात, भाकरी, चपाती याच्याबरोबर खाऊ शकता। आता इथे तेलामध्ये कांदा, लसूण, अद्रक याची पेस्ट चांगली परतवून घेतली। हिचा चांगला कलर चेंज झाल्यानंतर तेल सुटल्यानंतर अजून यामध्ये मीठ ॲड केलं, हळद, लाल तिखट, हिंग आणि सुंठ पावडर ॲड केली। एक मोठा चमचा गरम मसाला सुद्धा ॲड केला आहे। आता याला व्यवस्थित परतवून घेऊया। मग याच्यामध्ये आपण जे सोयाबीन फ्राय करून ठेवले ते आणि शिमला मिरची बारीक चिरून ती ॲड केली। तुम्हाला जर अजून कोणती भाजी याच्यात ॲड करायची असेल तुम्ही करू शकता। मग वरतून याच्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून ते ॲड केले। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून हे शिजू देऊया। आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी कमी जास्त याच्यात ॲड करू शकता। तुम्हाला किती घट्ट हवी आहे, किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही याच्यावर पाण्याचं प्रमाण ठरवा। आपली मस्त बटाटा आणि सोयाबीनची भाजी। तुम्हाला जर ही छोटी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचं उत्तर मला नक्की कळवा। धन्यवाद।